श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 22. गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत. ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू. गुरुचरण, कृष्णदास आणि मी शंकर भट्ट तिघेही श्रीपाद प्रभूंच्या सान्निध्यात अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो. गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला. त्याला निवांत स्थानी बसून सत्संग करण्याचा आदेशही दिला. आमचे संभाषण आता ज्योतिषशास्त्राकडे वळले. मी श्री गुरुदत्त महाशयांना विचारले, महाराज, ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच मिळते का? फळात बदल किंवा वाढ करता येते का? मानवी जीवनाची दिशा त्याच्या पूर्वकर्माने ठरविली जाते की मानवी प्रयत्नांनी त्याचे नियंत्रण केले जाते? यावर श्री गुरुदत्त म्हणाले, भ चक्र ही नक्षत्र कक्षा आहे. हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते. या नक्षत्राचा स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आणि रेवती पक्ष अशा दोन पद्धती आहेत. रेवती नक्षत्र आवश्यक असणाऱ्या स्थानापेक्षा 8 कळा कमी असलेल्या स्थानी असल्यामुळे ते स्वीकार्य नाही. अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण, परंतु त्याच्यापासून 180 अंशावर असलेल्या चित्रा नक्षत्राचा एकच प्रकाशवंत आणि स्पष्ट गोल असून त्यात 6 राशी मिळविल्यास ते अश्विनी होते, म्हणून चैत्र पक्ष स्वीकारला जातो. अश्विनी नक्षत्रात तुरंग, मुखाश्विनी, श्रेणी अशा 3 गोलांचा समावेश असतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म चित्रा नक्षत्रावर झाला याचे एक विशेष कारण आहे. 3 गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे. तोच भ चक्र नक्षत्राचा प्रारंभ आहे. तेच त्यांचे दत्तात्रेय स्वरूप आहे. त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ हा आहे. अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे. 180 अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो. मनुष्य त्याच्या पूर्वजन्माच्या प्रारब्धाच्या गणनेप्रमाणे योग्य असलेल्या ग्रहांच्या स्थितीत जन्माला येतो. कोणतेही ग्रह मानवावर द्वेष अथवा प्रेम भावना ठेवित नाही. त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी, विविध स्पंदनांनी त्या त्या काळी त्या त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्ट किंवा अनिष्ट फळे मिळतात. अनिष्ट फळांच्या परिणामापासून दूर जाण्यास आपल्याला त्या किरणांना व स्पंदनांना बंदिस्त करून त्यांचा प्रभाव नष्ट करणाऱ्या व त्यांना कुंठित करणाऱ्या स्पंदनांची व किरणांची आवश्यकता असते. हे आपण 1 मंत्रतंत्राने, 2 ध्यानाने, 3 प्रार्थनेने आणि 4 आपल्या वैयक्तिक योगशक्तीच्या सहाय्याने साध्य करू शकतो. पूर्वजन्मातील कर्मे अत्यंत प्रबळ असतील तर वरील विधानांचाही काही उपयोग होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलू शकतात. याप्रमाणे आपली भाग्यरेषा बदलण्यासाठी आपल्याकडून या जगाचा काही फायदा व्हावा, आपल्याकडून दुसऱ्यासाठी चांगले काम व्हावे अशी परिस्थिती आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणे कठीण असते. सृष्टीक्रमात किंवा कर्मदेवतेच्या व्यवहारात श्रीपाद प्रभू अनावश्यक ढवळाढवळ करीत नाही, परंतु भक्ताचे दुःख श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते. श्रीपादांच्या हृदयातून उफाळणारे प्रेम, करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते. कर्माचे रूप जड असते. श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत. त्यांना आवश्यक वाटल्यास श्रीपाद प्रभू धूलिकणांचे रूपांतर आकाशामध्ये आणि आकाशाचे रूपांतर धूलिकणात करून विसंगत गोष्टींचा समेट घडविण्याच्या त्यांच्या क्षमतेचे व सामर्थ्याचे प्रदर्शन करतात. हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे. मी गुरुदत्त भट्ट माझ्या अज्ञानामुळे स्वतःला ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत असे. मी कर्नाटक प्रदेशातून आलो होतो, त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे, परंतु संस्कृत भाषेत मात्र मी सहज संवाद साधू शकत असे. माझ्या भाग्यानेच मला पीठिकापुरमला जाण्याची सुसंधी मिळाली. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी काही लोकांकडून बरेच ऐकले होते. माझे कुलदैवत श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत. मी पादगया क्षेत्र असलेल्या पीठिकापुरममध्ये पोहोचलो. तिथल्या कुक्कुटेश्वराच्या देवळात दर्शनासाठी गेलो आणि अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्री दत्तांचे पूजन केले. मी ध्यान लावले असता माझी अंतर्वाणी मला स्पष्टपणे म्हणाली, अरे मूर्खा, तुला मरून किती दिवस झाले? तू स्वतः माझा भक्त अशी बढाई मारून माझ्या मुखकमलाला कर्पूरारती ओवाळून माझ्या पायात खिळे ठोकतेस.
पादगयेला येऊन माझ्या पायात खिळे ठोकून माझे रक्त पाहण्यासाठी आला आहेस का? असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष पंडित असल्याने माझ्या जन्मपत्रिकेवर आधारलेली कालगणना केली. त्याप्रमाणे मी ज्या दिवशी या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी मी पादगया क्षेत्री असलेल्या स्वयंभू दत्तप्रभूंच्या समक्ष असणार होतो. मी माझ्या नाडीचे ठोके बघितले. माझी नाडी थांबली होती. हृदयावर हात ठेवून बघितले, ते सुद्धा बंद होते. मी माझा चेहरा आरशात पाहिला. माझ्या चेहऱ्यावरचे जीवन चैतन्य जाऊन त्यावर प्रेतकळा पसरली होती. मी हसून आरशात पाहिले तर माझे मुख अधिकच भेसूर दिसू लागले. आता माझ्याकडे गर्व करण्यासारखे काय उरले होते? विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच्य तत्वाने युक्त होऊन हसत आहे असे जाणवले. स्वयंभू दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी अत्यंत लोभी होता. त्याचे सूक्ष्म शरीर मी पाहू शकत होतो. त्याचे सूक्ष्म शरीर माझ्यापेक्षाही कुरूप होते. माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागृत झाला. श्रीपाद शिवल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही हे मी जाणले. देवता नित्य आनंद स्वरूप असतात. हृदयाच्या ठोक्यांशिवाय आणि नाडीच्या स्पंदनांशिवायच ते उच्च आनंदाच्या स्थितीत असतात. माझी स्थिती तर अत्यंत दुःखदायक होती. माझ्या आत्म्याला कोणताही आनंद नसून तो अतिशय दुःखी होता. आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात, पण माझ्या आत्म्याने अजून माझे शरीर सोडले नव्हते. तथापि एका असाधारण अशा स्थितीत माझ्या हृदयाने काम करणे बंद केले असूनही मी जिवंत होतो. श्री गुरुदेवांनी मला ही एक अनामिक अवस्था प्रदान केली होती, ज्यामुळे मी अत्यंत नीच आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून एका विचित्र गोंधळामध्ये फसलो होतो. त्याच्याचमुळे मी श्रीपाद रूपी एक अत्यंत मौल्यवान हिरा गमावून बसलो होतो. पाषाणाच्या रूपातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीने घंडीकोट यांच्या घरी जन्म घेतलाय. पाषाणाच्या मूर्तीमध्ये नाडी स्पंदन, हृदयस्पंदन कुठे असते? श्रीपादांना तर नाडी स्पंदन, हृदयस्पंदन आहे. महालय अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो. त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून गेला, तेच दत्तात्रय होते असे तेथील लोकांचे मत आहे. श्रीपाद महाप्रभूंनीच मल्हादींच्या मातुल घराण्यातील नातू म्हणून जन्म घेतला. केवढे हे आश्चर्य! काय ही वंचना! अशा प्रकारचे चुकीचा मार्ग दाखविणाऱ्या अपायकारक विधानांमुळे मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो. मला अंतःकरणपूर्वक पश्चाताप झाला. मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो. फक्त 10 वर्षांचे वय असलेले श्रीपाद प्रभू रस्त्यावर आले आणि कडक शब्दात म्हणाले, हे मूर्खा, ये रे ये. मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूपी पिशाच्याला सद्गती मिळण्यासाठी तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन महालय अमावस्येच्या दिवशी या पवित्र घरी भिक्षा मागण्यास कोण आला होता हे तुला माहिती आहे का? ते दत्तात्रेय होते. ते दत्तात्रेय कोण आहेत ते माहिती आहे का? ते दत्तात्रेय म्हणजे मीच आहे, ज्यांचे नाव उच्चारताच राक्षस पिशाच्चगण थरथर कापू लागतात. ते दत्तात्रेय मीच आहे. तुझी भूक आणि तहान तशीच ठेवून मी तुझे रूपांतर दगडी शिळेत करू शकतो. तुझे प्राण मी घेतले, पण जगाला तू जिवंत आहेस असे भासवीत आहेस. मी दत्त आहे की नाही याचा विचार तर आपण नंतर करू. त्यापूर्वी हे सांग, तू खरे तर मृत आहेस, तर तू जिवंत आहेस असे सांगून लोकांची फसवणूक करू शकतोस का? मेघगर्जनेसारख्या आवाजात विचारलेल्या या प्रश्नाने मी गुरुदेव भट्ट गर्भगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला. तेवढ्यात सुमती महाराणी अंगणात आल्या. त्या म्हणाल्या, कृष्णा, कन्हैया, हा प्रेतकळा असलेला अघोरी माणूस कोण आहे? बेटा, तू आत ये, मी तुझी दृष्ट काढते. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, माते, हा अजून अघोरी झालेला नाही, परंतु याचा पुढील जन्म प्रेतवाहकाचा असेल. त्यावेळी तो प्रेतांना जाळून खाईल. त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनासाठी आलाय. आपल्या घरी उरलेला दहीभात त्याला खायला दे. श्रीपाद प्रभूंच्या मातेने श्रीपादांसाठी थोडा दहीभात ठेवला होता. श्रीपादांनी तो मला दिला आणि तिथून निघून जायला सांगितले. कुक्कुटेश्वराच्या मंदिराच्या समोरच्या मोकळ्या जागेत बसून मी तो भात खाल्ला. तो खाताच माझी दुरावस्था नाहीशी झाली. मी पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी गेलो, पण तोपर्यंत श्रेष्ठी श्रीपादांना त्यांच्या घरी घेऊन गेले होते. श्रीपाद प्रभू स्वतः श्रेष्ठींच्या दुकानात लोकांकडून वरहा घेऊन तिजोरी ठेवित होते. श्रेष्ठी स्वतः तांदूळ, ज्वारी इत्यादी ग्राहकांना तोलून देत होते. तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले, आजोबा,
आज जमा खर्चाचा हिशोब करण्याचा दिवस आहे. तुम्ही बाबांना किती दक्षिणा देणार आणि मला किती दक्षिणा देणार? यावर श्रेष्ठी म्हणाले, कन्हैया, तुझ्या वडिलांना दक्षिणा देणे म्हणजे विद्वानाला मानधनाची भेट देणे आणि तुला दक्षिणा देणे म्हणजे भगवान व्यंकटेश्वराला नवस केलेले धन अर्पण करणे. आपणा दोघात काही भेद नाही. तुला जे हवे ते तू घेऊ शकतोस. तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे. ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे फार कठीण आहे. श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा मला प्रसाद म्हणून दिला. श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, माझी गणेश पूजा झाली. गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून माझा नैवेद्य स्वीकारला. तुम्हाला विश्वास नसल्यास माझ्या तोंडात पहा. असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखवले. त्या मुखात श्रेष्ठींना कोणत्या महारूपाचे दर्शन झाले ते तर श्रेष्ठींनाच ठाऊक. पण काही वेळानंतर ते म्हणाले, सोनुल्या, बेटा श्रीपादा, गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हाला न विचारता हवा तेवढा गुळ नैवेद्यासाठी घेत जा. तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट सुब्बम्मा तिथे आल्या आणि श्रीपाद प्रभूंना अभ्यंग स्नानासाठी घेऊन गेल्या. गुरुदत्त भट्ट म्हणाले, अरे शंकर भट, कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून अधोगतीस जाऊन अघोरी जन्म मिळण्यासारखे दुर्भाग्य माझ्या वाट्याला येणार होते, परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले. मला त्यांनी माझ्या नशिबावर सोडले असते. माझ्यावर त्यांची कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन निश्चित होणार होते. सद्गुरूंच्या हृदयात आपल्या भक्तांसाठी ज्या निर्मळ प्रेमाची गंगा वाहत असते त्यामुळेच ते त्यांच्या पूर्वजन्मातील कर्मफलांपासून त्यांना मुक्त करतात. त्यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची घालतात. श्रीपाद प्रभूंच्या जन्मपत्रिकेची गणना सांद्र सिंधू वेदानुसार केली पाहिजे. सामान्य गणित करून तिच्याजवळ जाता येत नाही. सांद्र सिंधू वेदाप्रमाणे तिथी, दिवस आणि नक्षत्र असतात. श्रीपाद प्रभू, श्री अप्पलराज शर्मा आणि श्री बापन्नाचार्युलू आपल्या घरी तेलुगू भाषेसह संस्कृत भाषेतही बोलत असत. हिमालयातील सप्तऋषींच्या पवित्र भूमीवर जी संध्या भाषा बोलली जात असे ती भाषा श्रीपाद प्रभू, अप्पलराज शर्मा, बापन्नाचार्युलू यांनाच अवगत होती. संध्या भाषा म्हणजे संस्कृतापेक्षा वेगळी असून या भाषेच्या गोडीचे आणि सौंदर्याचे वर्णन शब्दात करता येत नाही. संध्या भाषेचा उपयोग योगीजन केवळ आध्यात्मिक चर्चेसाठी करतात. या भाषेच्या प्रत्येक शब्दाचा आणि त्याच्या अर्थाचा जन्म बीजाक्षरांपासून झाला आहे. ज्याप्रमाणे संगीतकार आपल्या गीताचे स्वरलेखन करतो त्याचप्रमाणे संध्या भाषेचेही स्वरलेखन केले जाते. हिला देवभाषा असेही म्हणतात. सत्य ऋषीश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या बापन्नाचार्युलूंना श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत. ते केवळ कर्तव्याचा बोध करून देत असत. त्यावर बापन्नाचार्युलू म्हणाले, नेहमी सत्यच बोलावे, थट्टेतही खोटे बोलू नये. हे ऐकून श्रीपादांनी मंद हास्य केले. त्या दिवशी दुपारी बापन्नाचार्युलूंच्या घरी व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आले होते. त्यांची एक आंतरिक इच्छा होती की परमपवित्र महालय पक्षातील कोणत्याही दिवशी बापन्नाचार्युलूंनी त्यांच्या घरी भोजन करून त्यांच्याकडून दक्षिणा स्वीकार करावी. त्यामुळे त्यांचे पितृदेव संतुष्ट होतील. त्यांची ही इच्छा बापन्नाचार्युलू पूर्ण करतील की नाही याबद्दल त्यांना शंका होती. त्यामुळे श्रेष्ठींनी मनात श्रीपादांचे स्मरण करून बापन्नाचार्युलूंसमक्ष आपली इच्छा बोलून दाखवली. बापन्नाचार्युलूंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकार करण्यासाठी सहर्ष अनुमती दिली. बापन्नाचार्युलूंच्या मुखातून विनासायास संमतीदर्शक ते शब्द ऐकून श्रेष्ठींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. श्रीपाद प्रभू बहु चमत्कारी होते. महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारणारे बापन्नाचार्युलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांनाही काही दिवसातच या आमंत्रणाच्या गोष्टीचा विसर पडला. महालय अमावस्येच्या दिवशी दुपार झाली. श्रेष्ठी बापन्नाचार्युलूंच्या घरी आले. श्रीपाद मंद हास्य करीत म्हणाले, आजोबा, वचन देऊ नये आणि दिले तर त्याप्रमाणे वागावे. दिलेल्या वचनाचा विसर पडल्यास ज्याला ते वचन दिले त्याने तरी त्याची आठवण करून द्यावी. तुम्ही दोघांनीही माझ्या या गोष्टीचा खुलासा करावा. मी तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो. तेव्हा श्रेष्ठी आणि बापन्नाचार्युलू दोघांनाही आपली चूक लक्षात आली. जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घडवायची या दोन्ही कलांमध्ये श्रीपाद प्रभू पारंगत आहे. श्रेष्ठी आणि बापन्नाचार्युलू दोघांनाही झालेल्या चुकीबद्दल फार दुःख झाले. त्यांचे सांत्वन करीत ते म्हणाले, विस्मृती करवून देण्याचा माझा एक हेतू आहे. प्रत्येक मानवामध्ये मी करणारे एक चैतन्य रूप आहे.
जीव आपल्या मात्यापित्याकडून नुसते शरीरच नाही तर चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो. या मी रूपी चैतन्याला विश्वप्रणालिकेत कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म पार पाडावे लागते. पित्याकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत कर्मबंधन हेच आहे. गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते. आज केलेले हे वाग्दान, भोजनाचे निमंत्रण परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघांतच संपणार असे नाही. हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या माझ्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात, कोणत्या तरी एकेकाळी बापन्ना चारिलू वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकारेल. ते केव्हा, कसे, कशा प्रकारे घडेल ते मला विचारू नका, कारण कर्माचे स्वरूप फारच गुंतागुंतीचे असते. ते अतिशय सूक्ष्म असते. काही कर्मात भौतिक काळ व फळण्याचा काळ वेगवेगळा असतो. भौतिक कालाप्रमाणे हे कर्म याच महालय पक्षात संपन्न करावे लागेल, तरीसुद्धा त्या कर्माचा फळण्याचा काळ आला नसल्याने ते फळ सुदूर भविष्यात निघून गेले. त्यानंतर मी शंकर भट्ट श्री गुरुदत्त यांना भौतिक काळ आणि योग काळ यांच्या अर्थाचे विवरण करून ते समजावून सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्री गुरुदत्त म्हणाले, भौतिक काळ आणि भौतिक देश, मानसिक काळ आणि मानसिक देश याबरोबरच योग काळ आणि योग देश असतात. जर एक माणूस 60 वर्षांचा असेल पण तो 20 वर्षांच्या मुलासारखा निरंतर विद्याभ्यास करीत असेल तर त्याचे भौतिक वय जरी 60 वर्षे निर्देशित करीत असले तरी ते 60 वर्षांचे वय त्याच्या शरीराशी संबंधित वय आहे, तथापि त्याचे मानसिक वय 20 वर्षेच मानले जाईल. याच्या उलट जर असे गृहीत धरले की एखादा 20 वर्षांचा युवक 60 वर्षे वयाच्या वृद्धाच्या जबाबदाऱ्यांचे ओझे वाहत असेल तर त्याचे शारीरिक वय 20 असूनही जे शरीराशी संबंधित आहे त्याचे मानसिक वय 60 वर्षे असेल. अशा प्रकारे भौतिक आणि मानसिक काळ हा एकच असावा असे आवश्यक नाही, ते वेगवेगळे असू शकतात. काशी अथवा पीठिकापुरममध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका. काशीवासाचे फल, पीठापुरम निवासाचे फळ. ज्या भक्ताला काशी अथवा पीठापुरममध्ये निवास करण्याची इच्छा आहे, आंतरिक तळमळ आहे, त्याला काशी किंवा पीठापुरममध्ये निवास केल्याचे फळ प्राप्त होते. फक्त देह त्या क्षेत्रात असून मन तिथे नसले तर त्या क्षेत्रात निवास केल्याचे फळ मिळणार नाही. मी काशी यात्रेस जात आहे, माझा नित्यवास काशीत असतो, अशी आंतरिक तळमळ असलेल्या व्यक्तीला काशीत निवास केल्याचे फळ मिळते. भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी त्याचा मानसिक देश काशीच असतो. भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्याला काशी निवासाचे फळ मिळत नाही. गंगाजलात माशांची वाट पाहत उभे असलेल्या बगळ्याला गंगा स्नानाच्या पुण्याचा लाभ कसा होणार? एखादा साधक भौतिक रूपाने पीठिकापुरमला राहत असेल व श्रीपाद प्रभूंचे दर्शनसुद्धा घेत असेल तरी त्याचा मानसिक काल आणि देश पीठिकापुरम हे नसल्यास तो पीठिकापूर निवासी किंवा श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही. योगकाळ आणि योगदेश उन्नत आध्यात्मिक पातळी असलेल्या व्यक्तीलाच अवगत असू शकतो. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य अनुग्रहाने कोणाला योगकाळाची प्राप्ती होईल व कोणत्या ठिकाणी योगदेशाची निर्मिती होईल हे न कळणारे गूढ रहस्य आहे. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला, केव्हा, कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गूढ रहस्य आहे. देह हे एक क्षेत्र आहे, त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फळ मिळणार नाही. सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे कर्मबंधन आपला पाठलाग करीत असते. सद्गुरूंच्या कृपेमुळे आपला योग काळ घडून येतो. तो काळ येताच ते कर्म ज्या योगदेशात मुक्त व्हावयाचे असेल त्या ठिकाणीच नष्ट होऊन जाते. हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे. पीठिकापुरममध्ये नरसिंहवर्मांच्या घरी एक सेवक होता. त्याचे नाव शिवय्या होते. एके दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्याच्याकडे उत्सुक नजरेने पाहिले. तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा, आहार यांचा त्याग केला आणि असंबद्ध असा बरळू लागला. तो म्हणत होता, मी सृष्टी, स्थिती आणि लय याचे कारण आहे. सृष्टीच्या पहिल्या वंशातील प्राचीन व्यक्ती आहे. मीच सर्व सृष्टीचे आदी मूळ आहे. ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच त्या सृष्टीत वाढ होणार असून ती माझ्यातच लय पावणार. नरसिंहवर्मांना शिवय्याची खूप दया आली. त्यांनी श्रीपाद प्रभूंना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवय्याला स्मशानात घेऊन गेले. नरसिंहवर्मा त्याच्या पाठोपाठ गेले.
प्रभूंनी औदुंबराच्या झाडाच्या वाळलेल्या काड्या स्मशानात रचून शिवय्याच्या हातून त्याचे दहन करविले. त्यामुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंहवर्मांना हे सारे फारच विचित्र वाटले. नंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. वायसपूर गावात एक पंडित नेहमी माझी निंदा करीत असतो. वेदस्वरूप असलेला परमेश्वर कुठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कुठे? तो सृष्टीस्थिती लय याचा कारक आहे म्हणे. तो सृष्टीचा आदिमूल आहे म्हणे. हे असे कसे शक्य आहे? हे सारे धादांत खोटे आणि फसवे आहे. नुकताच असे म्हणणारा तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे तो ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मी हा शिवय्या त्याचा अल्पऋणी होता. मी योगकाळ कल्पून स्मशानात योग देशाचे निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या काड्यांचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून त्या पंडिताची सुटका केली आणि त्याबरोबरच आपल्या शिवय्याला त्या ब्रह्मराक्षसाच्या आवडीतून सोडविले. अरे शंकर भट्टा, पिठिकापुरम क्षेत्री अवतरलेल्या या महातेजस्वी व धर्मज्योती श्रीपाद प्रभूंनी कुरगड्डीस येऊन या क्षेत्रास पवित्र केले आहे. श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहांचे फलित ठरविले जाते. कोणतेही ज्योतिष फल विशिष्ट भौतिक काळ व भौतिक स्थान यांनी निर्धारित केलेले नसते. योगकाल व योग देश पाहून त्यांचा निर्णय होतो. श्रीपादांचा अनुग्रह प्रारब्ध कर्म व मरण चुकवू शकते. आपल्या संकल्पाने ज्योतिषशास्त्राप्रमाणे 1000 वर्षांनंतर घडणाऱ्या घटना श्रीपाद प्रभू आताच घडवू शकतात. म्हणून त्याचा योग काळ तेच ठरवतात. सुदूर घडणारी घटना ते आपल्या जवळ कुठेही घडवू शकतात. त्यासाठी ते योग देश निश्चित करू शकतात. देशकालानुसार सर्व घटना घडत असतात. श्रीपाद प्रभू देश आणि काल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलू शकतात. एकदा श्रेष्ठींच्या घरी देवासाठी नारळ फोडायचा होता. तो श्रीपादांनी स्वतः फोडला. त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले. ते नारळ रक्ताने भरलेले होते. श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, आजोबा, आज तुमच्या मृत्यूचा योग होता. तुमच्या डोक्याचे तुकडे होऊन रक्त वाहण्याचा योग होता. परंतु तो देश आणि तो काल मी या नारळावर संक्रमित करून तुम्हाला वाचविले. श्रीपाद प्रभूंचे शब्द ऐकून श्री श्रेष्ठी आश्चर्यचकित झाले. सायं संध्येची वेळ झाली होती. श्रीपादांची आज्ञा घेऊन आम्ही तिघेही कुरुगड्डी सोडून कृष्णा नदीच्या पैल तीरावर जाऊन पोचलो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 22 समाप्त.